इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा मराठी। तर मराठी विषयातील शब्दसंपत्ती या घटकातील आज आपण 2.8 उपघटक पारिभाषिक शब्द पाहणार आहोत। तर पारिभाषिक शब्द म्हणजे काय पहा, इंग्रजी किंवा इतर भाषांमधून मराठी भाषेत वापरले जाणारे शब्द त्याला पारिभाषिक शब्द म्हणतात। आपल्या देशाला इंग्रजांबरोबर भाषिक व्यवहार करण्याचा संबंध आल्यामुळे काही इंग्रजी भाषेतून आलेले शब्द आपण जसेच्या तसे मराठीत वापरत गेलो। त्याचबरोबर आपला देश बहुभाषिक असल्याने बऱ्याचशा राज्याशी तेलुगू, कन्नड, गुजराती या भाषेतून देखील काही शब्द रूढ झालेले आहेत। म्हणजे एकंदरीत काय, पारिभाषिक शब्द हे आपल्या मराठी भाषेत इतर भाषेतून आलेले शब्द। तर या ठिकाणी काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत पहा, हे वारंवार वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। या ठिकाणी भरपूर शब्द आहेत पहा, गव्हर्नमेंट शासन, रोबो, यंत्रमानव, सेंटर, केंद्र यासारखे बरेचसे शब्द आहेत। आणि इतर भाषेतून मराठीत आलेले पारिभाषिक शब्द पहा, हे तर शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि वारंवार याचे वाचन करा, कारण परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न येतात। हिंदीमधून आलेले शब्द आहेत, अरबी भाषेतनं, कानडी भाषेतनं, तेलुगू भाषेतनं, फारसी, त्यानंतर गुजराती आणि पोर्तुगीज या भाषेतनं जे जे शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरतो ते या ठिकाणी दिलेले आहेत पहा। यानंतर आपण याच्यावरील नमुना प्रश्न पाहूयात। खालीलपैकी वेगळा पारिभाषिक शब्द पर्यायातून निवडा। कार्यक्रम, आंतरजाल, वेबसाईट आणि भ्रमणध्वनी। तर या ठिकाणी पहा, कार्यक्रम, आंतरजाल आणि भ्रमणध्वनी हे मराठी भाषेतील पारिभाषिक शब्द आहेत आणि वेबसाईट हा इंग्रजी पारिभाषिक शब्द आहे, म्हणून वेगळा पर्याय तिसरा येणार। गदारोळ, ताळा, अनारसा, मन, शरीर, कौतुक, खर्च यापैकी किती शब्द पारिभाषिक नाहीत म्हणलेले आहे। तर या ठिकाणी पहा, गदारोळ, त्यानंतर ताळा आणि अनारसा हे जे शब्द आहेत ते तेलुगू भाषेतले पारिभाषिक शब्द आहेत आणि खर्च हा जो शब्द आहे तो अरबी भाषेतील आहे। मग राहिले कोणते, मन, शरीर आणि कौतुक हे पारिभाषिक शब्द नाहीत। म्हणजे किती शब्द झाले, 1, 2, 3, पर्याय क्रमांक 2 येणार। द्वारपालाने महालाचा मुख्य गेट उघडा केला या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता? तर या वाक्यामध्ये पहा, गेट हा शब्द पारिभाषिक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। गेट हा इंग्रजी भाषेतला पारिभाषिक शब्द आहे। खालीलपैकी पारिभाषिक शब्दाची चुकीची जोडी पर्यायातून निवडा। पेशंट, रुग्ण, कम्युनिकेशन, संवाद, स्पून, चंद्र, म्युझिक, संगीत। तर या ठिकाणी पहा, पेशंट म्हणजे रुग्ण बरोबर आहे, कम्युनिकेशन संवाद बरोबर आहे, म्युझिक संगीत हे पण बरोबर आहे। स्पून म्हणजे या ठिकाणी चमचा येतो परंतु चंद्र दिलेला आहे, म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3। फोटो या पारिभाषिक शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द कोणता? छायाचित्र, प्रतिमुद्रा, छायाचित्रक आणि त्रिमिती। तर फोटोसाठी योग्य पर्याय कोणता येणार आहे? छायाचित्र, पर्याय क्रमांक 1। टंक समूह या मराठी शब्दासाठी इंग्रजी पारिभाषिक शब्द कोणता? फॉन्ट्स, कीबोर्ड, टेप रेकॉर्ड, टेक्नॉलॉजी। तर या ठिकाणी टंक समूह म्हणजे फॉन्ट्स, इंग्रजी पारिभाषिक शब्द येतो। खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत न आलेला शब्द कोणता? पेरू, गाजर, चावी आणि तंबाखू। तर या ठिकाणी पहा, पेरू, तंबाखू आणि चावी हे जे शब्द आहेत ते पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत। गाजर हा शब्द आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी कोणते 2 शब्द पारिभाषिक आहेत म्हणले? बाथरूम, बॉक्स, बाहुली आणि बचत। तर या ठिकाणी पहा, बाथरूम आणि बॉक्स हे जे 2 शब्द आहेत ते इंग्रजी पारिभाषिक शब्द आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि 2। कामगार हा पारिभाषिक शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? अरबी, कन्नड, गुजराती आणि फारसी। तर कामगार हा जो शब्द आहे तो फारसी भाषेतून आलेला आहे। शेवटचा 10वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक नाहीत म्हणले? मोबाईल, ईमेल, पर्जन्य आणि डिस्क। तर या ठिकाणी पहा, पर्जन्य हा जो शब्द आहे तो मराठी भाषेतील आहे आणि बाकीचे सर्व मोबाईल, ईमेल आणि डिस्क हे इंग्रजी पारिभाषिक शब्द आहेत, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पर्जन्य वेगळा येणार।